नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी अलिबाग. आज आपण नीट UG काउन्सिलिंग 2026 विषयी बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ऑल इंडिया कोटासाठी राऊंड 1ची प्रक्रिया काय ते आपण बघणार आहोत. म्हणजे राऊंड 1ची प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायची आहे. पहिलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन. म्हणजे ऑफिशियल MCC पोर्टलवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. नंतर तिथे आपला नीटचा जो रोल नंबर आहे तो भरायचा आहे, ॲप्लिकेशन नंबर लिहायचा आहे आणि इतर माहिती जी आहे ती सगळी आपल्याला भरायची आहे. पुढे आहे फी पेमेंटविषयी. आपल्या कॅटेगरीनुसार फीची नोंदणी करायची आहे. याच्यामध्ये 2 प्रकारची फी आहे, एक रजिस्ट्रेशन फी आणि सेकंड सिक्युरिटी अमाऊंट. आता जी रजिस्ट्रेशन फी आहे ती आपल्याला पुन्हा मिळत नाही आणि सिक्युरिटी अमाऊंट हे रिफंड होणार आहे. आता जनरल कॅन्डिडेटसाठी आणि EWS कॅन्डिडेटसाठी किती फी आहे तर 1000 रुपये रजिस्ट्रेशन फी असणार आहे आणि 10,000 रुपये सिक्युरिटी अमाऊंट असणार आहे. अशी टोटल 11,000 रुपये फी असणार आहे. पुढे कॅटेगरी असेल SC, ST, OBC, PWD यासाठी 500 रुपये रजिस्ट्रेशन फी असणार आहे आणि 5,000 रुपये सिक्युरिटी अमाऊंट असणार आहे. पुढे डीम युनिव्हर्सिटीसाठी 5,000 रुपये रजिस्ट्रेशन फी असणार आहे आणि 2 लाख रुपये फी करणार आहे, सिक्युरिटी अमाऊंट असणार आहे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन फी पुन्हा मिळत नाही, सिक्युरिटी डिपॉझिट हे पुन्हा मिळतं, पण ते सिक्युरिटी डिपॉझिट पुन्हा मिळण्यासाठी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आता पुढचा टप्पा आहे तो चॉईस फिलिंग अँड लॉकिंग. उपलब्ध कॉलेजच्या यादीतून म्हणजे सीट मॅट्रिक्समधून आपल्या आवडीचे कॉलेज आणि कोर्सचे पर्याय निवडायचे आहेत, त्याचा क्रम लावायचा आहे. म्हणजे जे कॉलेज चांगले आहेत आणि आपल्याला ते हवे आहेत त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. हे चॉईस फिलिंग पण नीट असली पाहिजे. कधीकधी चुकीच्या चॉईस फिलिंगमुळे चांगलं कॉलेजसुद्धा आपल्या हातातून जाऊ शकतं आणि म्हणून चॉईस फिलिंग नीट असली पाहिजे. कधीकधी कमी मार्कांनासुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं जर चॉईस फिलिंग आपली जर नीट असेल तर. पुढे ठरवलेले पर्याय लॉक करायचे आहेत आणि ते आपण जर लॉक केले ना तर ते ऑटो लॉक होतात. त्याच्यानंतर सीट अलॉटमेंटचा रिझल्ट लागतो. आता MCCद्वारे नीट ऑल इंडिया रँक आणि पसंतीनुसार कॉलेजचं वाटप केलं जातं आणि राऊंड 1चा निकाल जाहीर केला जातो. म्हणजे चॉईस फिल केल्यानंतर लॉक केल्यानंतर काही काळानंतर करणार आहे सीट अलॉटमेंटचा रिझल्ट लागतो आणि राऊंड 1चा आपला निकाल जाहीर होतो आणि आपल्या नावापुढे आपल्याला करणार आहे जे कॉलेज मिळालेलं आहे, अलॉट झालेलं आहे ते पुढे आपल्या नावापुढे येतं. कॉलेज मिळाल्यास अलॉटमेंट लेटर आपल्याला डाऊन करता आलं पाहिजे आणि ही कागदपत्रे आणि आवश्यक शुल्क निर्धारित मुदतीमध्ये अलॉट केलेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ऑनलाईन नियमानुसार प्रवेश निश्चित करायचा आहे. जर आपल्याला कॉलेज मिळालं तर ते अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाईनच्या नियमाप्रमाणे आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. आपल्याला ते फ्रीज करायचं आहे काय फ्लोट करायचं आहे ते आपल्याला बघता आलं पाहिजे. जर ते कॉलेज आपल्याला जर हवं असेल तर आपण ठिकाणी जाऊन आपल्याला ते कॉलेजला ॲडमिशन घेता आलं पाहिजे, तिथं फ्रीज करता आलं पाहिजे. आणि जर आपल्याला अपग्रेडेशनसाठी जायचं असेल तर करणार आहे त्या ठिकाणी आपल्याला फ्लोट ऑप्शन करणारा स्वीकारता आला पाहिजे. आता फ्रीज आणि फ्लोट काय ते बघा. फिजिकल रिपोर्टिंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट ॲट अलॉटेड कॉलेज अगेन्स्ट राऊंड 1 फॉर द कॅन्डिडेट हू डू नॉट वॉन्ट एनी अपग्रेडेशन. मग ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज अलॉट झालं असेल आणि त्याला ते कॉलेज आवडलं असेल, त्याला ते कॉलेज घ्यायचं असेल, पुढे अपग्रेडेशन करायचं नसेल तर प्रत्यक्ष फिजिकली त्या कॉलेजला जायचं आहे. त्या ठिकाणी आपली सगळी डॉक्युमेंट सादर करायची आहेत आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. मग त्याची ॲडमिशन ती फ्रीज झाली. आता तो पुढच्या सर्व फेरीतून बाद होणार आहे कारण त्याला ते कॉलेज मिळालेलं आहे. आता फ्लोट म्हणजे काय तर कॅन्डिडेट हू वॉन्ट टू अपग्रेड दिअर सीट इन राऊंड 2 गिव्ज विलिंगनेस फॉर अपग्रेडेशन ऑनलाईन, त्याला म्हणतो आपण फ्लोट. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे पण त्याला असं वाटतं की मला सेकंड राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळू शकतं, मग त्या ठिकाणी त्यांनी विलिंगनेस दिलं पाहिजे, त्या ठिकाणी अपग्रेडेशनचा फॉर्म भरला पाहिजे आणि अशाला म्हणतो आपण फ्लोट कॅन्डिडेट. ही आहे पहिल्या राऊंडची संपूर्ण प्रोसेस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.